UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबईत हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी। जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाचा निर्णय। पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका। रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प। स्थानकावर मोठी गर्दी, प्रवाशांचे हाल। मुंबई, ठाणे, बदलापूर, नवी मुंबईला, विरारला पावसानं झोडपलं। ठाण्यात काही प्रमाणात, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक संथ गतीनं। मुसळधार पावसानं पुणेकरांची तारांबळ। शहरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी। वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद। पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचा जोर। बाजारपेठांमध्ये पाणी भरल्यानं मोठं नुकसान। पुण्यात रेड अलर्ट तर मुंबई, रायगडला, ठाण्याला उद्या ऑरेंज अलर्ट जारी। हा एन्काउंटर होऊ शकत नाही। डोक्यात गोळी का मारली? 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही का? बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असल्यास पावलं उचलण्याचा इशारा। पवार ठाकरेंच्या पक्षातील बूथच्या कार्यकर्त्यांना भाजपात आणा। आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर कोण जिंकेल? मित्रपक्षांचं मजबूतीनं काम करण्याच्या शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। टीका करताना उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा बाजार मुणगा असा उल्लेख। हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो? ठाकरेंचं शहांना आव्हान। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित। पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं उपोषण मागे। मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी जरांगेंचं उपोषण। जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, हाकेंचा हल्लाबोल। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।